साखर कारखान्याला बहुतांश क्षेत्रातील ऊस केल्यानंतर शेतकरी राजा पुन्हा एकदा शेतात घाम गाळताना दिसतोय। ऊस तोडणी संपताच खोडवा ऊस पिकासाठी शेतकऱ्यांनी भरणीची कामं सुरू केली असून औषधाचा खर्च, मजुरीचे दर यासह खर्चाची पर्वा न करता शेतकरी मेहनतीनं नव्या पिकाची मशागत करत आहेत। मात्र एवढ्या कष्टानं उभं राहणारं पीक उद्या सुरक्षित राहील का, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। साखर कारखान्याला ऊस गेल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा खोडवा भरणीच्या कामांना वेग आलाय। ऊस तोडणी पूर्ण होताच शेतकऱ्यांनी नव्या पिकासाठी तयारी सुरू केली असून रोटावेटर तसंच पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्यानं भरणी केली जाते। खतांचे वाढलेले दरे, औषधांचा खर्च, मजुरीचे दर यांची पर्वा न करता शेतकरी उत्पादन वाढीसाठी मेहनत घेत आहेत। मात्र एवढं कष्ट करून उभं राहिलेलं पीक उद्या टिकेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावतीये। परिसरात गवे, डुक्कर, हरिण यासारख्या वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून ऊस राखण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस पहारा द्यावा लागतोय। या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले असून शासन आणि वन विभागानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये।